नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। नवीन नोटिफिकेशन्स असतील, जाहिराती असतील, नवीन अपडेट्स असतील, स्पर्धा परीक्षांसाठीचे काहीही नवीन इव्हेंट्स असतील, त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ क्रिएट करत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे काही स्पेसिफिक विभाग आहे ज्याच्यामध्ये अपडेट्स आलेला आहे आणि जे मागणी पत्र आहे त्याच्यामध्ये काही अपडेट्स आलेले आहेत की जेणेकरून आपल्याला ह्याच्यावरनं कळतं की किती वॅकन्सीज ह्या टेंटेटिव्हली MES 2021 आणि 22 साठी येऊ शकतात। महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या, मग त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असो किंवा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी असो, ह्या पर्टिक्युलर पोस्ट असणार आहेत। आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर 8 ऑक्टोबरला एक नोटिफिकेशन आलं होतं। 8 ऑक्टोबरला एक नोटिफिकेशन आलं होतं ज्याच्यावरती आपण व्हिडिओ सुद्धा केला होता आणि तो व्हिडिओ तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता। त्याच्यामध्ये ज्या जागा आलेल्या होत्या WRD वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये, तर सिव्हिलच्या ज्या क्लास 1 पोस्ट होत्या AEE साठीच्या, म्हणजे AEE ह्या ज्या पोस्ट होत्या त्या 20 हे मागणी पत्र होतं। त्या मागणी पत्राच्या नुसार जे WRD कडनं आयोगाला प्राप्त झालं होतं त्या मागणी पत्रानुसार AEE च्या 20 जागा होत्या। याच्यामध्ये AE2 ह्या लेवलच्या 132 जागा या स्थापत्य अभियंतासाठी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी होत्या। हे WRD बद्दल आपण बोलतोय। त्याच पर्टिक्युलर डिमांड लेटरमध्ये किंवा ज्याला आपण मागणी पत्र म्हणूया, मेकॅनिकलसाठी 10 जागा होत्या। आता ह्या ज्या पोस्ट असतात मेकॅनिकल, ह्या डेप्युटी इंजिनियरच्या इक्विव्हॅलंट लेवल असते, पण ही जी पोस्ट असते ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल साठी असते। तर डेप्युटी इंजिनिअरिंगच्या 10 जागा होत्या, या कुठल्याही जागा त्याच्यामध्ये नव्हत्या। त्यानंतर ज्या कंबाईन जागा होत्या म्हणजे विद्युत आणि यांत्रिकी, मेकॅनिकल आणि तुमचं इलेक्ट्रिकल, याच्यासाठी 12 डेप्युटी इंजिनियरच्या जागा होत्या। त्याच्या व्यतिरिक्त ह्या झाल्या तुमच्या WRD डिपार्टमेंटच्या जागा, त्याच्यासाठीचं मागणी पत्र, आणि WCD वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट याच्यामधली जी उपविभागीय अधिकाऱ्याची जागा होती तर त्या 11 जागा होत्या आणि ह्या जागा त्याच्यामध्ये नव्हत्या। म्हणजे ह्या ज्या आहेत AEE सिव्हिल साठी आणि डेप्युटी इंजिनियर हे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल साठीच्या जागा 8 ऑक्टोबरच्या मागणी पत्रानुसार आपल्याला कळाल्या। पण आत्ताच 2 दिवसा अगोदर एक बेसिक पर्टिक्युलर RTI ला उत्तर म्हणून, जे उत्तर WRD किंवा ज्याला म्हणतो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटने दिलेला आहे, तर त्याच्या या RTIच्या मागणी पत्रानुसार किंवा त्याच्यावरनं जी माहिती मिळते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ह्या विद्यार्थ्यांसाठी ॲडिशनल वॅकन्सीज मेन्शन झालेल्या आहेत आणि त्या सर्वात महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। जसं की मी आत्ताच सांगितलं की WRD साठी सिव्हिल AEE 20, मेकॅनिकल डेप्युटी इंजिनियर 10 आणि मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल डेप्युटी इंजिनियर 12 ह्या ज्या जागा होत्या ह्या 8 ऑक्टोबरच्या मागणी पत्रानुसारच होत्या आणि ह्या 132 AE2 लेवलच्या जागा सिव्हिल किंवा स्थापत्य अभियंत्यासाठी होत्या। तर हे जे पर्टिक्युलर जे जागा त्याच्यासाठीच जे मागणी पत्र प्राप्त झालं होतं 8 ऑक्टोबरचं, हे ॲज इट इज तर आहेच आहे मित्रांनो। पण WRD विभागामध्येच 76 पोस्ट ह्या AE2 च्या आणि 49 पोस्ट ह्या AE2 लेवलच्या ह्या वॅकंट आहेत आणि हे माहिती झालेलं आहे माहिती अधिकाराच्या अधिपत्याखाली। RTI थ्रू एक मागणी स्पेसिफिक त्या WRD डिपार्टमेंटला आली आणि त्याच्यावरती ही माहिती त्या ज्यांनी कोणी मागितलेली आहे त्यांना ही मिळालेली आहे। हे मागणी पत्र सुद्धा आपल्याकडे आहे बघा। इथे WRD डिपार्टमेंटसाठीचं जे डिमांड लेटर होतं किंवा ज्याला मागणी पत्र म्हणू, त्याच्यानुसार बघा त्या विभागामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2 AE2 ह्याच्या 132 जे 8 ऑक्टोबरच्या पत्रामध्ये होतं, मागणी पत्रामध्ये होतं, त्याच जागा आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। पण सहाय्यक अभियंता श्रेणी 2 अभियांत्रिकी म्हणजे ह्या मेकॅनिकल साठीच्या आणि सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत व यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल
इंजिनिअरिंग प्लस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा 76 आणि 49 ह्या ज्या AE2 च्या जागा आहेत मित्रांनो, ह्या जागा ह्या ऍड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली का, कारण मेकॅनिकलचे विद्यार्थी ह्या पोस्टसाठी सुद्धा इलिजिबल आहेत आणि मेकॅनिकलचे विद्यार्थी ह्या पोस्टसाठी सुद्धा इलिजिबल आहेत. आत्ताच आपल्याला माहिती आहे की RTOची मेन्स एक्झामिनेशन येणार आहे, पण ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे दोज आर इलिजिबल फॉर दिस पर्टिक्युलर पोस्ट. कारण मेकॅनिकलमध्ये इथे डेप्युटी इंजिनियर ही पोस्ट आहे जी इक्विव्हॅलेंट आहे तुमच्या AEE ची. तर ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी येणार आहे. ओके, आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे AE2 आहे या लेवलला जसं मी सांगितलं ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये एक 49 ज्या पोस्ट आहेत त्या कंबाईनच्या आहेत. तो इलेक्ट्रिकल स्टुडंट्स आर इलिजिबल फॉर दॅट पर्टिक्युलर पार्ट. आणि जसं WCDचं 8 ऑक्टोबरच्या मागणीपत्रामध्ये जे होतं तेच इथे ज्या 11 जागा आहेत उपविभागीय स्पेसिफिक ऑफिसरच्या, तर त्या ज्या जागा आहेत त्या ॲज इट इज आहेत. म्हणजे 8 ऑक्टोबरला जे मागणीपत्र आलं होतं त्या WRD डिपार्टमेंटकडनं स्पेशली आयोगाला की एवढे रिक्वायरमेंट आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन झालेली आहे ह्या पोस्टची. आणि ह्या पोस्ट सिव्हिलमध्ये याच्यामध्ये कुठलेही चेंज झालेले नाहीत, पण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ह्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ह्या पोस्ट खूपच महत्त्वाच्या आहेत. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या कितीतरी वर्षापासून या प्रकारच्या जागा निघालेल्या नाहीत. आता याच्यामध्ये ज्या AE2च्या मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की नंबर ऑफ वॅकन्सीज आर इन्क्रीज, तर ह्या ज्या आहेत ह्या जागा नक्कीच वाढतील आणि त्यानुसार एक नोटिफिकेशन किंवा जाहिरात लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. हे पत्र मी जे आता सांगितलं तुम्हाला त्यानुसार ह्या जागा येणार आहेत. मग आता महत्त्वाचं हे आहे की जे काही MES थ्रू होतात एक्झामिनेशन, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना माहिती असतं बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी या जागा येतातच येतात. WRD असेल, WCD असेल, PWD या विभागामधल्या. याच्या व्यतिरिक्त आता जे सांगितलं मी तुम्हाला की ह्या फक्त WRDशी निगडीत किंवा WCDशी निगडीत जागा आहेत स्पेशली मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. पण तेच जर अजूनही PWD विभागामध्ये किती जागा आहेत हे अजूनही स्पेसिफिक कुठलंही मागणीपत्र आलेलं नाही. तर याच्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट हा मी जोडू इच्छितो की PWD विभागामध्ये सुद्धा सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या अभियंत्यासाठी किंवा सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी जागा असतात, वॅकन्सीज असतात, तर त्याही येण्याचे चान्सेस आहेत. त्याचं कुठलंही मागणीपत्र आतापर्यंत आलेलं नाही, पण येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. तर नक्कीच तयारीला लागा. आता सगळ्यात महत्त्वाचं की MES सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना मॅक्सिमम वेळेला ते एक्झाम देत असतात. आपण इथे डिस्कस करतोय सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. नवीन जी MES होणार आहे, येणारी जी MES आहे, याच्यामध्ये जर परीक्षा पद्धत बघितली आपण तर जी जशी पद्धत आहे तशीच आहे, फक्त सिलेबस जो प्रीचा आहे तो बदललेला आहे. याच्यावरती स्पेशल व्हिडिओ सुद्धा इन्फिनिटी अकॅडमीने केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जाऊन त्याची लिंक क्लिक करा, तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ आवडेल. आता या केसमध्ये ज्या 3 ब्रँचेस मी सांगितल्या त्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. स्थापत्य, त्यानंतर यांत्रिकी आणि विद्युत इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी. याच्यामध्ये BE असेल, BTech असेल किंवा रेकग्नाइज युनिव्हर्सिटीची तुमची डिग्री असेल जी इक्विव्हॅलेंट असेल, जी महाराष्ट्र शासनाने इक्विव्हॅलेंट मान्य केलेली असेल, त्या सर्व पर्टिक्युलर स्ट्रीमचे विद्यार्थी हे त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी इलिजिबल असतील. ओके, मग आता हे जे परीक्षा पद्धत आहे या परीक्षा पद्धतीमध्ये मी जसं स्पेसिफिक म्हटलेलं आहे प्री, मेन्स आणि पर्टिक्युलर इंटरव्ह्यू हा एज क्रायटेरिया आहे मित्रांनो. जो एज क्रायटेरिया मॅक्सिमम विद्यार्थ्यांना माहिती आहे जे स्पर्धा परीक्षा देत असतात. ओपनसाठी तो 38 इयर आहे, त्यानंतर बॅकवर्ड क्लासेससाठी तो 43 इयर्स आहे. आणि जर एखादा दिव्यांग व्यक्ती असेल, अन्य स्पेसिफिक पर्टिक्युलर अंगाने जो सक्षम असेल, म्हणजे ज्याला दिव्यांग म्हणतो आपण, पर्सन विथ डिसॅबिलिटी, ओके, तर त्या केसमध्ये 45 इयर्स हे त्याचं एज रिलॅक्सेशन आहे. तर हा एज क्रायटेरिया आहे जे विद्यार्थी MES देऊ इच्छितात त्यांच्यासाठी. ज्यांच्यासाठी ही नवीन माहिती आहे त्यांनी नक्कीच हे नोट डाऊन करायला पाहिजे. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्याशी संबंधित आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या विविध बॅचेस
ह्या रन होत आहेत. काही स्पेसिफिकली ॲडमिशन काही बॅचेसमध्ये आपण देत आहोत अजूनही, आणि आपल्या नक्कीच स्पेसिफिकली म्हणजे प्री आणि मेन्ससाठी डेडिकेटेड बॅचेस असणार आहे, ज्यांच्या डेट्स लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल. अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो, व्हॅकन्सीज ह्या येणारच आहेत. त्याच्याशी निगडीत आमची फाउंडेशन बॅच जर तुम्ही जॉईन केली तर त्या बॅचमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही ज्या स्टेजेस आहेत, तिन्ही ज्या स्टेप्स आहेत MESच्या, त्या नक्कीच तुमच्या चांगल्या पद्धतीने आम्ही कव्हर करून घेऊ. बुक्स जर म्हटलं तर स्पेशली जे अपग्रेडेड आहेत, जे सिलेबस बेस्ड बुक्स आहेत, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल की सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी स्पेशली हे बुक्स आहेत. याचा एक सेट आहे जो मेन्सच्या 20ही विषय म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला कामी येईल. अशा प्रकारचा हा सेट तुम्ही नक्कीच तुमचा स्पेसिफिक सेट आजच बुक करा. तर बॅच आणि बुक्स बद्दल मी सांगितलं. आपण डिस्कस करतोय MESच्या येणाऱ्या परीक्षेबद्दल. तर याच्यामध्ये बघा, एक्झामिनेशनच्या स्टेजेस मी सांगितलं की 3 स्टेजेस आहेत, 3 टप्पे आहेत. सगळ्यात पहिला टप्पा आहे तुमचा लेखी पूर्व परीक्षा किंवा रिटन प्रिलिम एक्झामिनेशन. या केसमध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो, MES मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, पूर्व परीक्षा ज्याला आपण गाळणी स्टेप म्हणतो किंवा जी प्रिलिम स्टेज आहे, ती स्टेज सगळ्यांसाठी सारखी आहे. आमचा एक स्पेसिफिक व्हिडिओ त्याच्यावरती आपण तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये वन स्पेसिफिक सेवा, त्यानंतर अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा यांना मिळून हा नवीन सिलेबस आयोगाने दिलेला आहे. तो सिलेबस सुद्धा आपण बघूया. इथे आपण डिस्कस करतोय की एक्झामिनेशनच्या स्टेजेस काय असतील. तर मी जसं सांगितलं, पहिली स्टेज आहे तुमची प्रिलिम एक्झामिनेशन. प्रिलिम एक्झामिनेशन ही 100 क्वेश्चन्स असणार आहेत MCQ, आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे, म्हणजे 200 मार्क्स आर फॉर प्रिलिम एक्झामिनेशन. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे ती आहे तुमची मेन्स एक्झामिनेशन. मेन्स एक्झामिनेशन आपल्याला माहिती आहे पेपर 1, पेपर 2 लेखी मुख्य परीक्षा, आणि याला 400 मार्क्स आहेत, म्हणजे 200 MCQs आहेत. आता या केसमध्ये एक लक्षात ठेवा की सिव्हिल साठीचा जो सिलेबस आहे पेपर 1, पेपर 2 चा मुख्य परीक्षेसाठीचा, तो वेगळा असणार आहे. त्या ब्रँचशी निगडीत सब्जेक्ट त्याच्यामध्ये असणार आहे. मेकॅनिकल याच्यासाठी जो सिलेबस आहे तो वेगळा असणार आहे, तेही 400 मार्क आणि 200 क्वेश्चन्स. पण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अजूनही नोटिफिकेशन जाहिरात आलेली नाही आणि आयोगाने सुद्धा क्लिअर केलेलं नाही मित्रांनो. पण तरी आमचा अंदाज असा आहे की 100 क्वेश्चन हे इलेक्ट्रिकलचे असणार आणि 100 क्वेश्चन हे मेकॅनिकलचे असणार कंबाईन एक्झामिनेशनसाठी. म्हणजे ज्या पोस्टसाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विद्यार्थी इलिजिबल आहेत, तर मेन्स एक्झामिनेशनमध्ये ते सेपरेट आहेत. आणि त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे 50 मार्कांची मुलाखत किंवा ज्याला आपण म्हणतो इंटरव्ह्यू. This is a scrutiny level, initial level आहे, not mandatory to grab the post, but this is a benchmark level. ही तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर मेन्स आहे. मेन्स साठी सिलेबस प्रत्येक ब्रँचचा हा वेगवेगळा असणार आहे, आणि तो सिलेबस सुद्धा आयोगाने ज्या जुन्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केला आहे. आपण सुद्धा त्याच्यावरती स्पेसिफिकली व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि 50 मार्क्स फॉर इंटरव्ह्यू. तर हे एक टेंटेटिव्ह बर्ड व्ह्यू आहे मित्रांनो, की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की प्रिलिमला किती वेटेज आहे, मेन्सला किती वेटेज आहे आणि मुलाखतीला किंवा इंटरव्ह्यूला किती वेटेज आहे. तर महत्त्वाचे ज्या स्टेप्स आहेत त्या 450 मार्क्सच्या आहेत. कारण जी तुमची पूर्व परीक्षा आहे दॅट इज नथिंग बट द इनिशियल लेवल, आणि बेंचमार्क एक्झाम असणार आहे ती एक्झाम तुम्हाला मेन्ससाठीचा एक दरवाजा म्हणू शकतो किंवा गेट बनू शकतो. प्रत्येक पर्टिक्युलर MCQ आणि त्याचं वेटेज हे आयोगाने डिफाईन केलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा याच्यामध्ये आहे. अगोदर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल याची जी अभियांत्रिकी सेवा आहे किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत, हे सेपरेट पर्टिक्युलर पूर्व परीक्षा व्हायची, पण आता ती कंबाईन कृषी, वन आणि अभियांत्रिकी आहे. त्याच्यामुळे नॉन टेक्निकल पार्ट हा जास्त आलेला आहे.
त्याच्यामध्ये टेक्निकलचे जे जसं सिव्हिलचे 5 विषय होते, मग ते मेकॅनिकल असो, मेकॅनिक्स असो, एलिमेंट्स ऑफ सिव्हिल असो, मॅथ्स असो, इलेक्ट्रिकल असो, हे आता साईडला पडलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नॉन टेक्निकलचा अभ्यास करणं गरजेचं आहे, जे तुमच्या पूर्व परीक्षेची एक किल्ली असणार आहे किंवा की असणार आहे. आणि या पर्टिक्युलर नवीन जी कंबाईन एक्झाम आहे याला महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस असं नाव दिलेलं आहे, किंवा त्यालाच आपण म्हणतो महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा. याच्यामध्ये वनसेवा, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी असे 3ही पर्टिक्युलर पार्ट येणार आहेत. ओके, MES एक्झामिनेशन पॅटर्न याच्याबद्दल आपण आताच बोललो. आता इथे बायफर्केशन दिलेलं आहे बघा, मराठी, इंग्लिश आणि सामान्य क्षमता चाचणी ही प्रीशी रिलेटेड आहे. 100 क्वेश्चन्स मी आता सांगितलं MCQ, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. ओके, म्हणजे 200 मार्क, आणि त्याची लेवल सुद्धा डिफाईन केलेली आहे आयोगाने. हा एक महत्वाचा पार्ट आणि चांगला पार्ट आयोगाने केलाय. 12वी डिग्री किंवा ग्रॅज्युएशन ज्याला म्हणतो आपण, डिग्री किंवा ग्रॅज्युएशन, म्हणजे मराठी फक्त तुमचं हे इक्वॅलंट किंवा त्याचे क्वेश्चन लेवल जे आहे ती 12 ची असणार आहे. पण तुमची इंग्लिश किंवा इंग्रजी आणि स्पेशली जे तुमचं सामान्य क्षमता चाचणी आहे हे मात्र याची लेवल तुमची ग्रॅज्युएशनची लेवल असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. आणि किती असणार आहे तर 25% or 1/4. Okay, so this is the thing, but the particular we can say that the examination pattern we are talking about the prelim. Okay, हा सिलेबस आहे. हा सिलेबस आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा दिलेला आहे, त्यांनी ते डिक्लेअर केलंय. त्याच्यामुळे आपल्याला एक साधारणतः एक टेंटेटिव्ह अंदाज येऊ शकतो की कुठला पर्टिक्युलर टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीने करावा लागणार आहे. कारण इथे सगळे टेक्निकल विषय बाजूला पडलेले आहेत आणि याच्यामध्ये जे बेसिक नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती भर दिलेला आहे. मराठी, इंग्लिश, सामान्य क्षमता चाचणी ज्याच्यामध्ये त्यांनी पार्ट केलेले आहेत मित्रांनो. ओके, मग त्याच्यामध्ये सायन्स असेल, स्पेसिफिकली जिओग्राफी असेल, करंट असेल, इथे बघा करंट आहे, देन पॉलिटी आहे, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि ॲडिशनल पार्ट आहे रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन ICT. हा ICT टॉपिक मित्रांनो सगळ्यात चांगल्या पद्धतीने तुम्ही करा, ज्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्याही ज्या स्पर्धा परीक्षा असेल, ज्या ज्युनियर लेवलच्या सुद्धा असू शकतात, JEE लेवलच्या सुद्धा असू शकतात त्या, किंवा BMCच्या असेल, याच्यामध्ये ICT हा एक टॉपिक त्यांनी ॲड केलेला आहे. आणि ह्याच्यावरती जर काही स्पेसिफिक एक्झामिनेशन बघितल्या तर जास्तीत जास्त क्वेश्चन त्याच्यावरती विचारले गेलेले आहे. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, जिओग्राफी आहे इंडिया ॲज वेल ॲज महाराष्ट्र. तर दिस ऑल पार्ट्स आर नथिंग बट द पार्ट अँड पार्सल ऑफ दिस 3rd सब्जेक्ट. त्याच्या व्यतिरिक्त GMA किंवा ज्याला आपण म्हणतो की जनरल मेंटल ॲबिलिटी, हे लॉजिकल रिझनिंग वगैरेचे जे पॉइंट्स आहेत किंवा ॲनालिटिकल रिझनिंग आहे, हे सगळा पॉइंट याच्यात येणार. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड टॉपिक सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. हा पार्ट जो आहे दॅट इज नथिंग बट द सिलेबस फॉर द प्रिलिम एक्झामिनेशन. ह्याच्यावरती जे आत्ताच मी सांगितलं की मार्क किती असणार, किती क्वेश्चन्स असणार, ह्याचं बायफर्केशन अजूनही आयोगाने दिलेलं नाही. त्याच्यामुळे स्टडी करताना तुम्हाला आत्तापासून स्टडी करताना एका बेसिक लेवलला स्टडी सुरू करायचा आहे मित्रांनो. ओके, तर प्रिलिमसाठी मग ते मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, सिव्हिल असो, ब्रँच कुठलीही असो, हा जो सिलेबस आहे तो कॉमन असणार आहे. मग सिलेबस डिफरन्स कुठे येणार आहे तो म्हणजे त्या पर्टिक्युलर मेन्स एक्झामिनेशनला, ज्याला मुख्य परीक्षा आपण म्हणतो. मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो त्या ब्रँच वाईज दिलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 20 सब्जेक्ट्स आर देअर. याच्यामध्ये पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे. हा सिलेबस आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे आपल्या YouTube चॅनलवर. तो रिस्पेक्टिव्ह व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये कुठले सब टॉपिक्स दिलेले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा तसंच आहे. 2 पेपर्स आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये याच्या PDF अवेलेबल आहे किंवा आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा या PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज सगळे पॉइंट्स बघायला मिळतील. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही पार्ट्स मित्रांनो दिलेले आहेत. याच्यासाठी सेपरेट व्हिडिओज आपण करणार आहोत, त्याच्यामुळे इथे ते डिस्कस करायला काही कारण नाही. तर प्रिलिम हा मुख्य फोकस असला पाहिजे तुमचा ह्या स्टेजला. आणि मेन्समध्ये तुम्हाला ज्या ज्या काही स्पेसिफिक सब्जेक्टला सुरुवात करायची आहे ती तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं की 3 स्टेजची ही एक्झामिनेशन असते MES. त्याच्यामुळे जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असतात, अंतिम वर्षाला असतात किंवा बीला असतात तुमच्या ग्रॅज्युएशनला किंवा इंजिनिअरिंगला, दे आर ऑल्सो इलिजिबल. त्याच्यामुळे त्यांनी जर आत्ताच टेक्निकल विषयाला हात लावला तर त्यांच्या करंटमध्ये तो विषय तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. तर ह्या प्रकारे तुमच्या मेन्सचा जो सिलेबस असणार आहे तो ब्रांच वाईज असणार आहे. त्याचं वेटेज मी तुम्हाला सांगितलं 200 मार्क्स आहेत, त्याच्यासाठी 200 क्वेश्चन्स आहेत आणि 400 मार्क्स आहेत. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून आपण याच्यासाठी घेतल्या मित्रांनो, कारण परवाला जे RTIच्या अंडर मागणी पत्र जे मिळालं आपल्याला किंवा ज्याच्यावरनं आपल्याला कळलं की किती वॅकन्सीज ऍड झालेल्या आहेत, तर AE2 लेवलच्या ह्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वॅकन्सीज ऍड झालेल्या आहेत. त्या वॅकन्सीज नक्कीच लवकरात लवकर येतील आणि त्यानुसारच म्हणजे मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने आयोग काम करतंय त्या वेगाने आपण असं समजायला हरकत नाही की पुढच्या वर्षीच्या हाफ स्पेसिफिक इयरमध्ये किंवा अर्ध्या वर्षामध्ये ही कंप्लीट प्रोसेस जी आहे ती प्रोसीड झालेली असेल, मॅक्सिमम लेवलला कॅप्चर झालेली असेल. म्हणजे तुमची मुख्य परीक्षा जी आहे ती पुढच्या वर्षीच्या 6व्या किंवा 8व्या महिन्यात या रेग्युलर पिरियडमध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे आत्ताच तयारीला लागा मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि त्या पर्टिक्युलर व्हिडिओजला तुम्हाला बघता येईल. थँक्यू.